मत्ताई लिहिलं धडचं खबर 5 अध्याय. तव्वर येसू थे पजाचे गुंपुलात देखून डोंगरावर जाऊन बसलं. त्यानाची शिष्युలు त्यांना जवळ आली. त्यांना बोध करणं सुरू करून त्यांना असं सांगायला लागलं, आत्म्याच्या विषयामावर धीनुल होऊन राहिल्यानावर देवाचं दया राहते. स्वर्गाचं राज्यम त्यांचंच. दुःखपडाच्या नावावर देवाचं दया राहते. त्याही ओदारचं बढतात. साधुगुणमाच्या नावावर देवाचं दया राहते. देव त्यांना देतं म्हणून बासा केले दीवन आख्यांत त्यांना देते. नियतीसाठी भुके थानेकून राहिल्यानावर देवाचं दया राहते. नियतीत देखण्याकून देव त्यांत तृप्ती पाडते. कनिकरम दाखवाच्या नावावर देवाचं दया राहते. त्यांना कनिकरम दाखवा पडते. हृदयमात शुद्धीकून राहाच्या नावावर देवाचं दया राहते. त्याही देवाचं देखतात. समजू कराच्या नावावर देवाचं दया राहते. त्यांत देवाची लेकरं म्हणून बोलावतात. नियतीसाठी हिंसल भोगाच्या नावावर देवाचं दया राहते. स्वर्गाचं राज्यम त्यांचं. मावर विश्वासम ठेवल्यासाठी पजा तुंत लहान करून देखून तुंत हिंसिंचून तुम्हाला व्यतिरेक माकून आख्यवनाचे वाईटचे गोठी तुम्हा गूर्चून तप्पू बोलले तवर तुम्हावर देवाचं दया राहते. संभ्रपडा आणि जुग संभ्रपडा काहले म्हटल्या. एनकट राहले प्रवक्तलात सुगा पजा तेसस हिंसिंचला. देव त्यांले बहुमत दिलन. त्यालागी तुम्हाला सुगा स्वर्गराज्यमात मोठं बहुमत देते. अजून तुम्ही हे लोकाले लोना अंगरली, पण लोन त्याचे लोंदकेपणात दौडून घेतल्या. ते अजून फिरून नाहीये. त्यात बाहेर टाकून पजा खुंदालेस पण ते कशालेस भने नाही दे. तुम्ही लोकाले उजवडा अंगरली. डोंगरावर बांधून राहिलं पाटणम ठोकून नाही राहे. माणसं दिव्यात पेटवून सेनोडे खालतू नाही ठेवत, पण घरात राहिल्यानाला अख्ख्यानले उजवड देवासाठी ते दिव्यात टांबमावर ठेवतात. तेसीस तुमचं उजवड पजापुढं उजवड देत राहून द्या. तवर त्याही तुमचे धडसे काम देखून स्वर्गमात राहिले तुमचे बात महिमा पारसतात. मोसेचे धर्मशास्त्र मातन प्रवक्तलाचे गोठीनात हेडून टाकाले मीन आला म्हणत नको म्हणून घ्या. मीन त्यांत नेरवेरचालेस आला पण हेडून टाकाले नाही वा. हुई आभार नासड्याम होऊन जातात हवा, पण धर्मशास्त्र माटलं एक गीत होऊ दे, पल्लू होऊ दे, नासड्याम होऊन नाही जाये. त्यात राहिलं प्रत्येक गोट नेरवेरते म्हणून मीन तुम्हा संघ हक्क सांगता. त्यालागी आज्ञेलात लहानसा आज्ञा होल्या काही पाटिंचे नाहीस. दुसरे नाल सुगा तेसच करा म्हणून बोध कराचं स्वर्गाचे राज्यमात कमीच होते. पण आज्ञेलात पाटिंचत दुसरे नाल सुगा तेसच करा म्हणून बोध कराचं स्वर्गराज्यमात गोप्पोड होते. परिचयुलाचन अजून धर्मशास्त्रम बोध कराचनाचे नियती पर तुमचं नियत जूग होऊन राहण्यास गेल्या. तुम्ही स्वर्गाच्या राज्यमात असलच नाही जाऊ सका म्हणत मीन तुम्हा संग सांगता. माणसात मारून टाका नको. माणसात मारून टाकाचं तीर्पूत येते म्हणून मोशेकून हंचं एनकडच्या ना संग सांगून राहिलं गोट तुम्ही ऐकला ना. पण मीन सांगाचं काय म्हटल्या, तुम्हात कोण होल्या काही त्याच्या संघाच्या विश्वासीवर रग्गेजलस राहिल्या ते तीर्पूत येते. अजून कोणतर त्याच्या संघाच्या विश्वास येत तेलविनाईटलं होस म्हणत म्हटलंच राहिल्या ते पंचायतीत येते. आणि त्याच्या भावात पांदंगोडा म्हणत म्हटलंच राहिल्या ते सुगा नरकामाटले आगीत जाते. त्यासाठी तुम्ही पोलिगाद्यावर कानुकाल अर्पिंचत राहता. आणि कोणाला तन व्यतिरेक माकून हा म्हणत आद आले तवर ते अर्पण्यात पोलिगाद्यावरच सोडून देऊन अगदी त्यापायी जाऊन त्या संग समजू होऊन त्या मग्गन येऊन तुझे अर्पण्यात अर्पिंच. तुझं पगाधार तुत्त पंचायतीले नेत राहताने वाटेर राहतानीस लवकर त्या संघ समजू होई. नाहीतन तुत्त न्यायाधिपतीले अपगिस्ते. ते न्यायाधिपती तुत्त ते भटुडाले सांगून बंदखान्यात घालवते. तुम्ही आखरीचं पैसा देतोगे बाहेर नाही या म्हणत मीन तुम्हा संघ हक्क सांगता. सिनरकी पण नको कराव म्हणत मोशेकून हंचे एनकडचे ना संघ सांगून राहिला गोट तुम्ही ऐकला ना. पण मीन तुम्हा संघ सांगाचं काय म्हटल्या, कोणतं एकले बायको होतं
पापी नदरी इकून देखटलंच राहिल्या तवर चालस तिम्या संगत हे त्याच्या मन्नात सिनरकीपण केलन. तुमचं उजवं डोरा तुम्ही पाप कराले कारणम होल्या त्यात उपडून टाका. तुमचं अंग अख्खं नरकमात पडाचे पर तुमच्या अंगातलं एक वाटा नासडेम होणं तुम्हाला धड. तुमचं उजवा हात तुम्ही पाप कराले कारणम होल्याक त्यात तोडून टाका. तुमचं अंग अख्खं नरकमात पडाचे पर तुमच्या अंगातलं एक वाटा नासडेम होणं तुम्हाला धड. कोणतन त्याच्या बायले तर सोडून देवाचं थे ती म्याले सोड चिठ्ठी देवावं म्हणून एनकट सांगून हाय ना. पण मीनं तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या बायल सिनरकीपण केल्याकस सोड चिठ्ठी देवावं पण वेगळीचे कारणाला कुण सोड चिठ्ठी नको देवावा. तसं देवाचं ती मी आता सिनरकीपण करायचे त्याने करताय. तसं सोडून दिले बायले तर लगोंग करून घेवाचं सुगा सिनरकी करताय. अजून तुम्ही प्रभूले करलं बासा उभं करून घेवावा पण लबाड बासा नको करावं म्हणून आमचे एनकडचे नाले सांगून राहिलं गोट तुम्ही ऐकला ना. पण मी तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या तुम्ही असलच ओट्टू नको घालून घेवावा. अभराच्यानी म्हणून ओट्टू नको घालावा. काहले म्हटल्या थे देवाचं सिंहासनम. भुयेच्यानी म्हणून ओट्टू नको घालावा. काहले म्हटल्या थे देवाचं पादपीठम. यरुशलेम पट्टमाच्यानी म्हणून ओट्टू नको घालावा. काहले म्हटल्या थे मोठे राजाचं पट्टणम. तुम्ही मज्जानी म्हणून ओट्टू नको घालावा. काहले म्हटल्या तुम्ही एके केसीत होल्याकन भांडर होऊ दे करा होऊ दे नाही करू शका. तुमचं गोट होये म्हटल्या होये नोहे म्हटल्या नोहे म्हटले चानीच राहावा. पण यांत मिंचले गोठी कायतन होल्या पण यांत मिंचले गोठी कायतन आल्याक त्या सैतान कुणस आले. डोऱ्याले बदल डोरा दाताले बदल दात उपडून टाकाव म्हणून मोसे कुणू हांचे एनकडचे ना संग सांगून राहिली गोट तुम्ही ऐकला ना. पण मी न तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या वाईटचे माणसाले आधव नको जा. कोणतण तुमचे उजवे गलावर मारल्याक ते माणसाले डावे कल्ल गालही दाखवा. अजून कोणतण तुम्हा संग व्यतिरेक माकून वादम घालून घेऊन आंगलं हेडून घेतल्याक वधरचं सेल्लसुगा त्याला द्या. अजून कोणतण तुंत एक कोसभर दूर ये म्हणत म्हटल्याक ते माणसासंग 2 कोस दूर सुगा जा. तुंत हटकाच्याने आलं द्या. तुंत हटकाच्याने आले द्या. रीन मागाले तुम्हा जवळ आले तवर तुमची थुंबी पाक्याले नको करावा म्हणून मीन तुम्हा संग सांगता. तुझे पाक्याचे नात प्रेमिंचावा तुझे पगधार नात द्वेषिंचावा म्हणत मोसे कुणू हांचे एनकडचे ना संग सांगून राहिली गोट तुम्ही ऐकला ना. पण मीन सांगायचं काय म्हटल्या तुमचे पगधार नात प्रेमिंचावा तुमत हिंस घालाच्या नासाठी प्रार्थना करा. तवर तुम्ही सर्गमात राहिले तुमचे बाले लेकरनाच्यानी राहता. काहले म्हटल्या देव धडचनासाठी वाईटचनासाठी दिवसात निघवून नियतधारणासाठी अन्यायम कराचनासाठी पाण्यात येवारताय. तुम्ही तुमचं प्रेमींच्या नावरच प्रेम दाखवल्याक तुम्हाला काय फायदा येते. कोताला सुगा तसंच करतात ना. तुम्ही तुमचे भावनासंगच धडग्या राहिलंच राहिल्या वेगळीचे नापर अधिक करलं काय युदुल होईना इटली पजसुगा तसंच करतात ना. सर्गमात राहिलं तुमचं बाण धडस होये त्यालागी तुम्ही सुगा त्यानाच्यानी धडग्या राहा.